50 रुपये वाचावे म्हणून 5 किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे, पण 5 मिनिट वाचावे म्हणून 50 रुपये खर्च करणारे आम्ही असतो दादा. तो बाप जाणायचा. अरे त्या माय बापा स्वतःचा देव पाहायचा. माय बाप तुमच्या हिताचं बोलते रे. माय बाप जर कळवट असेल, फक्त आणि फक्त माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, तेच माय असते. तुमचं सर्वांचं सुख त्या माय बापापाशी आहे हो. त्या माय बापाच्या पडेल दादा तुमचं सुख नाही आहे. त्या माय बापाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी दादा आम्ही शाळेत शिक्षण घेतो, पण नाही आम्ही आज शाळेत शिक्षण घेत नाही. काही दिवसानं समोरून फोन येते, मुलगी म्हणते ए बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय. असं म्हटल्यावर ज्या बुलढाणा गावात त्या बापाची किंमत होती, तो बाप धाडकन तिथं कोसळतो. कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे, त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे. जो भाऊ बुलेट घेऊन गावभर फिरायचा, तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही, कारण की त्याच्या घरची इज्जत आज निर्माण झाली आहे. जे मायमाऊली किचनच्या बाहेर कधी नाही यायची, तिथं पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात मुलगी आजच गेली की याच्या आधी सुद्धा जायची. आई निरुत्तर होते.